मुंबई पोलिसांनी वांद्रे इथल्या बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश केला आणि सगळीकडे एकच हाहाकार उडाला। आपण पाहूया। तुमच्या खिशातली गुलाबी नोट बनावट आहे। नोटाबंदीनंतर मोदींनी केलेला दावा फोल ठरला। मुंबईत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश। तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, पण या 2000च्या नोटा बनावट आहेत। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वांद्र्यातून तब्बल 70 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्यात। या बनावट नोटा प्रकरणी मास्टर माइंडसह तिघांना बेड्या ठोकल्यात। गुप्त बातमीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार बँड्रा बँडस्टँड या ठिकाणी 3 इसम हे बनावट नोटा घेऊन येत आहेत। ही माहिती मिळाल्यानंतर युनिट 9च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून या सर्व 3ही इसमांना त्यांच्याकडे असलेल्या 2000च्या एकूण ज्या 70,08,000च्या नोटा आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत। ग्राफिक्स डिझायनर असलेला जतीन सोलंकी या गँगचा मास्टर माइंड आहे। झेरॉक्स मशीनद्वारे 2000च्या बनावट नोटा बनवण्याची या गँगची पद्धत होती। 2000च्या खऱ्या नोटांची हुबेहूब झेरॉक्स कॉपी छापल्यानंतर डीटीपीद्वारे या नोटांचे क्रमांक बदलले जायचे। अटक केलेला एक आरोपी जो आहे तो डीटीपी ऑपरेटर म्हणून यापूर्वी काम करत होता आणि इतर जो 2 आहेत ते नोकरी नव्हती त्यांना, आणि एक जो आरोपी आहे तो कर्जबाजारी होता। 3ही आरोपी हे जे आहेत, एक गोरेगावचा आहे आणि एक नालासोपाराचा आहे। नालासोपाराला जो एक आरोपी आहे तो त्याच्या स्वतःच्या घरामध्ये या जुन्या नोटा छपायचं काम करत होता। चलनातल्या बनावट नोटा बाद कराव्यात हा मोदींचा नोटाबंदी मागचा महत्त्वाचा उद्देश होता। मात्र मुंबईतून 70 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यामुळे मोदींचा उद्देश सपशेल फोल ठरलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मृत्युंजय सिंह सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।